अजून लोकांना त्याचं तेवढं अवेअरनेस नाही आहे. माहिती नव्हतं की फोटोग्राफी पण असते एक फील्ड म्हणून. म्हणजे म्हणावं तसं अजून तेवढं फिमेल या करिअरमध्ये म्हणजे करिअर म्हणून त्याच्याकडे पाहत नाही, फार मोजक्याच आहेत. They would be man catcalling you. अपॉर्च्युनिटीज आहेत पण कुठल्या जागेवर ते जास्त तर नाहीत, कारण की मेन डॉमिनन्स जास्त आहे फोटोग्राफीमध्ये. आज 19 ऑगस्ट म्हणजेच वर्ल्ड फोटोग्राफी डे. फोटोग्राफी म्हणजे फक्त एका क्षणाला कैद करणं नाही, तर आपल्या जगाचं वास्तव, त्यामागची भावना सर्वांसमोर आणणं. पण याच मेल डॉमिनंट फील्डमध्ये आज महिलांचं काय स्थान आहे, जाणून घेऊया आपल्या बाय माणूसच्या रिपोर्टमधून. मी ॲज अ हॉबी म्हणून सुरुवात केलेली होती आणि फोटोग्राफीला अतिशय चांगले दिवस आता आलेले आहेत. पहिले थोडासा दृष्टिकोन वेगळा होता बघायचा, पण आता सोशल मीडियामुळे फोटोग्राफर्सची खूप जास्त डिमांड आहे. फोटोग्राफी माझ्यासाठी एक ऑक्सिजन म्हणू शकतो, कारण की फोटोग्राफी नसलं तर माझं डोकं चालतच नाही. माझं डोकं फक्त फोटोग्राफीमुळे चालतं. I did it because I was interested in photography और मुझे करियर बनाना था. तसं माझी तिसरी पिढी फोटोग्राफीतली. आमच्या आजोबांनी फोटोग्राफी सुरू केली. वडील त्यांच्या काळातले MSc होते, त्यामुळे त्यांनी ज्या सायंटिफिक अप्रोचनी फोटोग्राफी शिकवली, साहजिक आमची तिसरी पिढी त्यांनीच घडवली पूर्ण सगळं. मला असं चांगलं वाटायचं फोटोज घ्यायला आणि त्याला एक ॲज अ हॉबी मला छान वाटलं की मला माहिती नव्हतं की फोटोग्राफी पण असते एक फील्ड म्हणून. महिला फोटोग्राफर्स पण अतिशय सुंदर काम करतायत, वाईल्ड लाईफमध्ये असो किंवा प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये असो. कारण ह्या क्षेत्रामध्ये मुलींना खूप जास्त डिमांड आहे. अजून लोकांना त्याचं तेवढं अवेअरनेस नाही आहे. आधी फिमेलचं नव्हतं इन्व्हॉल्वमेंट तसं फारसं, पण खरोखर गरज आहे फोटोग्राफी आजही. म्हणजे म्हणावं तसं अजून तेवढं फिमेल या करिअरमध्ये म्हणजे करिअर म्हणून त्याच्याकडे पाहत नाही, फार मोजक्याच आहेत. पण फिमेलची खरोखर खूप प्रचंड गरज आहे या क्षेत्रामध्ये. कारण अगदी साधं आपण नुसतं वेडिंगचं जर का हे पाहिलं तर वेडिंगमध्ये साहजिक आहे म्हणजे महिलांचं हे जास्त असतं, त्याच्यामध्ये सहभाग एकूण सगळ्या कार्यक्रमात वगैरे. आणि त्या महिला एखादं लेडी फोटोग्राफर असेल तर तिच्यासोबत जास्त चांगलं आणि अगदी व्यवस्थित कम्फर्टेबल ते होऊ शकतात. They would be man catcalling you or they will be taking names of you, they will be teasing you, but you have to overcome it if you want to become successful. So it's in the future for now. अपॉर्च्युनिटीज आहेत पण कुठल्या जागेवर ते जास्त तर नाहीत, कारण की मेन डॉमिनन्स जास्त आहे फोटोग्राफीमध्ये. आणि मुलींचा पण असलाच पाहिजे, इक्वलिटी असली पाहिजे मला असं वाटते. कारण की मुलींमध्ये आहे जास्त विचार करायची क्षमता पण आहे, एक्सपेरिमेंट पण करतात आणि चांगलेच आहेत फोटोग्राफर मुली पण. इंडियामध्ये राधिका म्हणून आहे, नंतर सिद्धिका शहा म्हणून आहे, गुजरातमधली आहे. फाल्गुनी शहा म्हणून आहे, सॉरी. नंतर मग अजून बेंगलोरमध्ये आहेत काही, राजलक्ष्मी म्हणून आहे एक. नंतर असे भरपूर आहेत की जे मुलं देखील काम करू शकत नाही, माणसं देखील काम करू शकत नाही, एवढं छान ते या क्षेत्रामध्ये काम करतायत. चॅलेंज म्हणावं तर कुठेही केव्हाही जावं लागू शकतं फोटोग्राफी म्हटलं तर. मग ते फोटो जर्नलिझम असो, फोटो जर्नलिस्ट असो किंवा वेडिंग फोटोग्राफर असो. वेडिंग म्हटलं की रात्री उशीर होणार, कुठेही जायचं, दुसऱ्या गावाला जावं लागू शकतं वगैरे. हे सगळे चॅलेंजेस एक लेडी फोटोग्राफरला तरी हे सगळे चॅलेंजेस फेस करावे लागतात. मग मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं थोडं की प्लीज. मग त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली की मी आपलं नाव बनवेल फोटोग्राफी. राहण्याचे प्रॉब्लेम होऊ शकते, सेफ्टी असू शकते, किंवा जसं माणसं कुठं पण जाऊ शकतात, मुली शक्यतो जाऊ शकतात किंवा नाही जाऊ शकत, ते त्यांच्या स्वतःवरती असते की आपल्याला कसं करायचं आहे फोटोग्राफी म्हणून. एक तर देशातले लेडी फोटोग्राफर म्हणतो सगळ्यात पहिली फोटो जर्नलिस्ट भारतातली ती म्हणजे होमी व्यारावाला. ती एक ग्रेट फोटोग्राफर. त्याच्यानंतर माझ्याशी ज्या काही मी ज्यांच्याशी इंटरॅक्ट वगैरे केलं अशा बऱ्याच लेडी फोटोग्राफर. एक तर नागपूरच्या महाजन मॅडम, त्यासुद्धा फोटो जर्नलिस्ट होत्या, खूप चांगल्या फोटोग्राफर आहेत. अजून एक माझ्या याच्यातलीच लेडी फोटोग्राफर म्हणजे स्वतः माझी बायको. ती स्वतः खूप छान उत्तम फोटोग्राफी करते. अनघा खेकाळे नाव तिचं. ती स्टुडिओ पूर्ण सांभाळते माझा. I don't care about the gender.
as long as you are a good photographer, you can capture the moments, and also if you win the awards, yeah.